मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी मनूला सांगत असते की त्या दिवशी सोनलने मला फक्त डॉक्युमेंट्सच दाखवले नाही, तर मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणाली की तू या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तुला जर कळलं तर तुझ्या पायाखालची जमीनच हादरेल. म्हणजे याचा अर्थ सोनल फक्त एक प्यादं आहे आणि तिचा वापर करून कोणीतरी आकाशला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला त्रास देत आहे. त्यावर मनू विचारते, म्हणजे ताई तुला असं म्हणायचं आहे का, अशी एखादी व्यक्ती आहे जी सोनलला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे सोनलची एवढी हिंमत वाढते? असं जर असेल ना, तर ती व्यक्ती आपल्याला शोधायलाच हवी. कारण आज तिने सोनलचा वापर केला, उद्या आणखी दुसऱ्या कुणाचा वापर करून ती आकाश जिजूंना त्रास देण्याचा प्रयत्न करेन, त्यांना संकटात टाकेन. पण ताई ती व्यक्ती कोण असेल? तर भूमी म्हणत असते की मघाशी अभिजित भाऊजी खूप घाईघाईने घराबाहेर पडले, ते नक्की कुठे गेले असतील? तर मनू धक्क्यानेच विचारते, म्हणजे ताई तुला काय म्हणायचं आहे, या सगळ्याच्या मागे अभिजित भाऊजी असतील का? हे कसं शक्य आहे? तर दुसरीकडे अभिजित सोनलच्या रूमला बाहेरूनच कुलूप लावत असतो. तेव्हा सोनल घाबरतच म्हणते, अभिजित तू हे काय करत आहेस? प्लीज दार उघड, बाहेरून लॉक का लावलंस? तर अभि म्हणत असतो, जेव्हा तुला घरात बसायला सांगितलं होतं तेव्हा बाहेर भटकायला गेलीस आणि आमचे प्रॉब्लेम वाढवून ठेवलेस. आता आतमध्ये शांतपणे बस, कारण तू आमचं ऐकतच नाहीस. ही तुझ्या कर्माची फळं आहे, तुलाच भोगावे लागतील. असं म्हणत अभि लगेच तेथून निघून जातो. तर सोनल खूप रडकुंडीला आलेली असते. तर इकडे भूमी म्हणत असते, मी कुणावर आरोप करते किंवा शंका घेते असं नाहीये, जे मला दिसलं ते मी बोलले. त्यावर मनू विचारते, म्हणजे या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे असं तुला वाटतंय का? तेव्हा भूमी म्हणत असते की सोनल महाजन गारमेंट्सच्या कोल्हापूर ब्रांचमध्ये एम्प्लॉई नव्हती, हे आता कोर्टामध्ये सिद्ध झालंय. परंतु तरीही तिच्याकडे कोल्हापूर ब्रांचमध्ये एम्प्लॉय असल्याचे डॉक्युमेंट्स आहेत, ते कसे काय? म्हणजे याचाच अर्थ कुठल्या तरी यातल्या किंवा कंपनीतील मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाशिवाय हे शक्य नाही. आणि सोनल जेव्हा पहिल्यांदा आपल्या ऑफिसमध्ये आली होती ना, तेव्हा अभिजित भाऊजींनीच मला तिची ओळख करून दिली होती. तेव्हा भूमीला तो सर्व काही प्रसंग आठवत असतो. तेव्हा ती मनूला सांगते की सोनल कोल्हापूर ब्रांचमधून इथे आली, हेही मला त्यांनीच सांगितलं होतं. आणि आत्तापर्यंत त्यांचा रेकॉर्ड काही चांगलं नाही आहे. जेव्हा बेटिंगच्या प्रकरणामध्ये ते अडकले होते ना, तेव्हाच मला शंका आली होती. आता मला या सगळ्याच्या मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे. या प्रकरणामागचा खरा चेहरा मी शोधून काढणारच, असं भूमी ठरवते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण छान तयार झालेले असतात आणि नवरात्रीची तयारी करत असतात. परंतु अभिजित मात्र बाहेर फोनवर सोनलसोबत बोलत असतो. तो तिला म्हणत असतो की सारखं सारखं छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू मला फोन करत जाऊ नकोस, नाहीतर तू पण अडचणीत येशील आणि मलासुद्धा अडचणीत आणशील. असं म्हणत अभिजित आता फोन कट करतो आणि मागे वळून पाहतो, तर भूमी तिथे उभी असते. तेव्हा भूमीला समोर पाहताच अभिला मोठा धक्काच बसतो. तर भूमी विचारते, एवढं घाबरायला काय झालं? तर अभि स्वतःला सावरत म्हणतो, तू अचानक समोर आलीस तर मी घाबरणारच ना. ते सोड, पण तू बाहेर काय करत आहेस? त्यावर भूमी म्हणते, आतमध्ये सर्वजण घटस्थापनेची पूजा आणि तयारी करत आहेत. फक्त तुम्ही बाहेर होतात ना, म्हणून मी तुम्हाला बोलवायला आले होते. तर अभि म्हणतो, ठीक आहे, चल आपण आतमध्ये जाऊयात. म्हणून अभि लगेच घाबरतच तेथून आत जाण्यासाठी निघतो. तेव्हा भूमी लगेच त्याला विचारते की काल रात्री तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा ते ऐकून अभिच्या पायाखालची जमीनच हादरते. आता काही उत्तर द्यावं त्याला कळत नसतं. तर भूमी म्हणते, काल मी तुम्हाला बाहेर जाताना पाहिलं म्हणून विचारतीये, काही प्रॉब्लेम तर नाही ना? आणि त्याच वेळेला पौर्णिमा बाहेर येत म्हणते, काही अडचण असेल तरच माणूस बाहेर जातो का? आणि बाहेर जाताना तुझी परवानगी घ्यावी अशी तुझी काही इच्छा आहे का? त्यावर भूमी चिडूनच म्हणते, मी सहज विचारलं. पौर्णिमा तू उगीच चुकीचा अर्थ काढू नकोस. तर पौर्णिमा म्हणत असते, भूमिताई तुझ्या प्रत्येक वागण्या बोलण्याचा काही ना काहीतरी अर्थ असतोच, कारण तू कुठलीही गोष्ट सहज करत नाहीस, त्यामागे कुठला तरी हेतू असतोच. तर भूमी म्हणत असते, उगीच सणासुदीला मला तुझ्याशी वाद घालायचा नाही.
पौर्णिमा म्हणते, मलाही तुझ्याशी वाद घालण्यात काही आनंद नाही, पण तुझ्या माहितीसाठी सांगते, काल अभिजित त्यांच्या एका मित्राला सी ऑफ करायला गेले होते, कारण तो कायमचा अमेरिकेला शिफ्ट होत आहे. आता कळलं का की मॅडमचे अजून काही प्रश्न आहेत? आणि सारखे प्रश्न विचारत जाऊ नकोस ग, कारण तू काही या घराची मालकीण नाहीस, असं म्हणत अभिला घेऊन पौर्णिमा चिडूनच आतमध्ये जाते. त्यानंतर भूमी घटस्थापनेसाठी माती साफ करत असते, तर आजी आई योगेश्वरीला प्रार्थना करत म्हणतात की माझ्या तीनही सुनांची नवरात्र अगदी छान प्रकारे पार पडू देत. तेव्हा आकाश मध्येच विचारतो, सायकल राणी, मी तुझी मदत करू का? परंतु पौर्णिमा भूमीला टोमणा देत म्हणते, नाही आकाश भाऊजी, तुम्ही तिची मदत नाही करू शकत, कारण हा मान ना फक्त मोठ्या सुनेचाच असतो आणि आपण फक्त बाहेर उभं राहत सगळं काही मजा बघून मोठ्या सुनेचं भरभरून कौतुक करायचं असतं. तर ते ऐकून भूमीला खूपच वाईट वाटतं. तर आजी म्हणतात, अगं पौर्णिमा, कौतुक करणं हे सुद्धा चांगल्या माणसाचं लक्षण असतं आणि आकाशला मदत करू देत, कारण तो माझ्या मोठ्या सुनेचा नवरा आहे. तर आकाश लगेच आनंदानेच भूमीला मदत करत असतो. तेव्हा माती कालवत असताना भूमीच्या गालाला माती लागते, तर आकाश ते पाहून खूप हसू लागतो. भूमी विचारते, आकाश तुला हसायला काय झालं? त्यावर आकाश म्हणतो, सायकल राणी, तुझ्या गालाला माती लागली आणि तू खूप कॉमेडी दिसत आहेस. तर आता सर्वजण हसू लागतात. तेव्हा भूमी गालावरची माती पुसू लागते, तर आकाश तिला अडवत म्हणतो की थांब, मी पुसतो. तेव्हा आकाश स्वतःच्या हाताने भूमीच्या गालाला लागलेली माती पुसत असतो, तर भूमीच्या गालाला आणखी माती लागते. तर आकाश आणखीनच हसत असतो आणि भूमीच्या गालाची माती स्वतःच्या गालाला लावत म्हणतो, आता तुझ्या पण गालाला माती आणि माझ्या पण गालाला, म्हणजे दोघांची फिटमफाट झाली. तर आता आकाशचा तो निरागसपणा पाहून भूमी खूपच खुश होते. परंतु आकाश आणि भूमीचं ते प्रेम पाहून रागिणीचा मात्र खूप जळफळाट होत असतो. ती आकाशवर चिडूनच म्हणते, अरे आता मस्ती बस झाली, काम करून घ्या. त्यावर आई म्हणतात, रागिनी, अगं असू दे ग, आकाशला त्यात आनंद मिळतो ना, मग ते आपल्यासाठी पुरेसं आहे. आणि त्या दोघांचं प्रेम पाहून आई योगेश्वरीला सुद्धा खूप आनंद होत असेल. ती भूमीला सौभाग्याचा आशीर्वाद सुद्धा देणार बघ. त्यावर राजा काका म्हणतात, आई अगदी बरोबर बोलत आहे. त्यानंतर आजी भूमीला सांगते की ते भिजाणं आहे ना, ते मातीमध्ये पूर्णपणे कालवून घे, मग त्यामध्ये कलश ठेव. तर आकाश विचारतो, आजी भिजाणं म्हणजे काय ग? तर आजी सांगते, काल रात्री आपण जे धान्य भिजत घातलं होतं ना, त्याला भिजाणं असं म्हणतात. तर भूमी सांगते, अरे आकाश, धान्य जर भिजलेलं असलं ना तर ते लवकर उगवतं. आकाश खुश होत म्हणतो, आजी, माझ्या सायकल राणीला सगळं माहिती असतं ना? तर पौर्णिमा लगेच टोमणा देत म्हणते, हो ना, तुमची सायकल राणी आहेच खूप हुशार. तेव्हा आजी आणि राजा काका पौर्णिमाकडे खूपच रागाने पाहतात. तर आकाश व भूमी दोघेही मिळून घटस्थापना करतात. त्यानंतर सर्वजण मनोभावे आई योगेश्वरीची आरती करत असतात, पूजा करत असतात आणि त्याच वेळेला मनूला प्रशांतचा फोन येतो. तर मनू लगेच बाहेर येते. तेव्हा प्रशांत तिला विचारतो, मला अगोदर सांग, तुला इथे बाहेर येताना कोणी पाहिलं तर नाही ना? त्यावर मनू म्हणते, नाही रे, पण एवढं अर्जंटमध्ये काय काम होतं? त्यावर प्रशांत सांगू लागतो की मी महाजन गारमेंट्सच्या घाईतोंडेला पुन्हा भेटलो, कारण मला भूमिताईनेच तसं सांगितलं होतं. तर मनू विचारते, मग तिकडे तुला काही वेगळी माहिती मिळाली का? त्यावर प्रशांत म्हणतो, हो, वेगळी पण आणि शॉकिंगसुद्धा. सोनल नाईक या व्यक्तीचे डिटेल्स त्यांच्या गारमेंट्समध्ये पण कसे आले हे त्यांनासुद्धा माहिती नाही. आता हेच कळेना झालं की जी मुलगी तिथे कामच करत नव्हती, तिचे डिटेल्स तिथे आलेच कसे? घाईतोंडेसुद्धा आपल्यासारखेच गोंधळे आहेत. तर मनू विचारते, म्हणजे हे कोणीतरी मुद्दाम करतंय का? तर प्रशांत म्हणतो, हो, मलाही तीच शंका आहे. आणि घाईतोंडे काय म्हणाले माहिती का? एम्प्लॉयचे डिटेल्स खूप सिक्रेट असतात आणि ते कंपनीच्या लॉकरमध्ये स्टोअर असतात आणि टॉप लेव्हलच्या 3च माणसांकडे त्याचा ॲक्सेस असतो, आत्या, राजा काका आणि अभिजित जिजू. म्हणजे आता या तिघांशिवाय एम्प्लॉईजचे डॉक्युमेंट्स कोणीही बघू शकत नाही आणि त्याच्यात चेंजेससुद्धा करू शकत नाही. तेव्हा ते ऐकून मनूलाही मोठा धक्का बसतो. तिलासुद्धा आता अभिवरच संशय आलेला असतो. तर इकडे भूमी आई योगेश्वरीसमोर प्रार्थना करत असते की यामागे जो कोणी मूळ सूत्रधार आहे त्यापर्यंत पोचण्याची मला शक्ती दे. पुढील भागामध्ये मनू आणि भूमी मिळून अभिजितचा फोन गायब करतात, त्याचा चेकअप घेत असतात. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.